दैनिक लोकफल में आपका स्वागत है। आज जो है भराड़ी के अंदर इफ्तार पार्टी रखे गए थे, क्योंकि हमारे राजेंद्र अप्पा इन्होंने रोज़ा रखे थे और इनके ही रोज़ा खुलाई के मामले में आज यहाँ पर रोज़ा खोले थे। तो आइए यहाँ पर जो हमारे चापे सर आए हुए, आइए उनसे जानते हैं। सर, आज जो है इफ्तार पार्टी रखी गई थी भराड़ी के अंदर हिंदू मुस्लिम एकता के लिए, उसके बारे में आप क्या कहेंगे? आज 27व्या रोजा समाप्तीच्या निमित्ताने भराडीच्या आयोजकांनी खूप सुंदर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। हिंदू मुस्लिम एकता असा शब्द वापरला, मी त्याच्या पलीकडे जाऊन असं सांगेन की रमजान फक्त हिंदू मुस्लिम एकतेकरता नसून तो मानवतेच्या एकतेकरता आहे। ज्या 5 घटकावर इस्लाम उभा आहे त्याच्यामध्ये एकेश्वरवाद, नमाज, रोजा, जकात आणि हज या 5 घटकावर इस्लाम उभा आहे। जगातले सगळेच धर्म जवळजवळ अशाच प्रकारच्या घटकावर उभे आहेत। हजारो वर्षापासून हिंदुत्वामध्ये देखील अशाच प्रकारच्या रीतिरिवाजाचं पालन केले जातं। वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने भगवंताचे लाडके पुत्रांना एका ठिकाणी बोलून त्यांच्याशी वैचारिक अशा प्रकारची देवाणघेवाण करण्याची पद्धती फार जुन्या काळापासून आहे। आज शेख वसीम, प्रकाश महाजन आणि त्यांच्या मित्रमंडळांनी हा जो कार्यक्रमाचं आयोजन केलं तो खरोखर समाजाच्या पुढे एक चांगल्या प्रकारचा आदर्श आहे। रमजान महिना म्हणजे हा ट्रेनिंगचा महिना आहे। वानराला नर आणि नराचा नारायण करणारा हा महिना आहे। या निमित्ताने जर रमजान आणि इस्लामच्या तत्वाचं आपण जर पालन केलं तर निश्चितपणे जगाच्या पाठीवरून कुठल्याही प्रकारचे जाती आणि धार्मिक अशा प्रकारचे दंगे कदापिही होणार नाही। पण त्या मार्गाने जाणं गरजेचं आहे। दिवसभर उपवास करून उपाशी असलेल्या लोकांच्या पोटात आग लागल्यानंतर काय घडत असेल याची जाणीव रोजेदाराला येते आणि म्हणून त्याचा हात दानधर्म करण्याकरता निश्चितपणे मोकळा सुटतो। दिवसभर रोजा केल्याच्यामुळे व्यसनापासून माणूस दूर राहतो, खोटं बोलण्यापासून, वाईट कर्मापासून दूर राहतो आणि महिनाभराची ही ट्रेनिंग घेऊन जर वर्षभर माणूस त्या सिद्धांताप्रमाणे वागला तर या जगामध्ये स्वर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। लांब लचक बोलण्याचा हा विषय नाही, 2 मिनिटाची बाईट द्यावी असं सांगण्यात आलं होतं। म्हणून मी एवढीच अपेक्षा व्यक्त करेल की भराडीमध्ये मी 1960, 61, 62, 63ला शिकत होतो, तेव्हापासून या गावाशी माझं फार भावनिक अशा प्रकारचं जवळचं नातं आहे आणि या गावामध्ये कधीही हिंदू मुस्लिम किंवा कोणत्याही जातीचे झगडे आतापर्यंत माझ्या तरी ऐकिवात नाही। आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं जर आयोजन केलं तर निश्चितपणे मानव हा एक राहील। कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आला असेल तर त्या धर्माचा निश्चित स्वाभिमान बाळगावा, पण इतर धर्माच्या विषयी आपल्या मनामध्ये प्रेम आणि श्रद्धा असावी, हाच रमजानचा संदेश आहे। तो संपूर्ण जगापर्यंत पोहोचवावा असं या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।